माझा जो उत्साह शॉपिंगचा असतो तो तिचा का नसतो मला कळत. तुला असं वाटतं शिवानी? मी तिला नाही. आणि तेच भारताबाहेर गेल्यावर तर शॉपिंग तुला असं वाटतं मी खूप शॉपिंग करते. मला थांबवायला लागतं शॉपिंगच्या. तू येत नाहीस का? म्हणून मी नाही म्हणते. यासाठी मोठ्या टीव्हीवर दाखवण्यासाठी मी तिला तिथे दाखवलं, नाही तर ती युट्यूब चालतच असते. पण मी तिला म्हटलं बघ जरा. तिथे म्हणे अरे वा मस्त झालाय पिक्चर. म्हटलं या गाण्यावरून तुला पिक्चर कसं कळलं? तर तिचं असं म्हणणं होतं की फ्रेश दिसतंय त्यामुळे मस्त झाला असेल पिक्चर असं मला वाटतं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. झिम्मा या चित्रपटाने तुम्हाला खळखळून हसवलं, थोडंसं हळवं पण केलं. पण आता एक नवा प्रवास झिम्मा 2च्या निमित्तानं, आणि त्याच निमित्तानं बोलण्यासाठी आपल्यासोबत सायली, संजीव आणि शिवानी सुरू आहे. खूप खूप स्वागत आहे आणि उत्सुक आहात, एक्साइटमेंट आहे. ट्रेलर आणि गाण्यानंतर काय काय तुम्हाला फीडबॅक्स मिळाले ते सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही. मला मिळालेला फीडबॅक आणि जो खूप जेन्युइन आणि रिअल फीडबॅक आणि जो माझ्या आईचा होता. मी तिला मराठी पोरी हे गाणं दाखवलं ज्या दिवशी आपण रिलीज केलं ते गाणं. त्या दिवशी मी घरी जाऊन आई गाणं बघ, तर मोठ्या टीव्हीवर दाखवण्यासाठी मी तिला तिथे दाखवलं, नाही तर ती युट्यूब चालतच असते. पण मी तिला म्हटलं बघ जरा. तिथे म्हणे अरे वा मस्त झालाय पिक्चर. म्हटलं या गाण्यावरून तुला पिक्चर कसं कळलं? तर तिचं असं म्हणणं होतं की फ्रेश दिसतंय त्यामुळे मस्त झाला असेल पिक्चर असं मला वाटलं. आणि इट वॉज गाण्यावरून अंदाज बांधला तो. आणि मला इतकं बरं वाटलं ही रिॲक्शन तिच्याकडनं आल्यानंतर. ती सिरियल बघणारी ती गृहिणी आहे आणि तिला जर का हा 2 सिनेमांमधला म्हणजे तेव्हाच्या झिम्मातला आणि आत्ताच्या झिम्मातला हा फरक तिला कळत असेल की तेव्हाचं दिसताना कसं दिसत होतं, तोही उत्तम आणि फ्रेश दिसत होता, पण तो त्या काळासाठी. आणि आत्तासाठी तिला हे मस्त झाला आहे सिनेमा. म्हटलं अरे, ती म्हणे खूप फ्रेश दिसतंय, खूप छान दिसतंय. सो तिला आता तो दिसण्यातला फरक कळायला लागलाय, म्हणजे ऑडियन्स किती हुशार झालाय असं माझं म्हणणं होतं. त्यामुळे ही सगळ्यात आलेली बेस्ट फीडबॅक हा होता. काही म्हणजे फीडबॅक मिळालाय, आईकडनं मिळालंय. तू या सगळ्या टीममध्ये दाखल झाली या दुसऱ्या भागाच्या निमित्तानं. तुझ्यासाठी कसं राहिलंय हे सगळं? कुणी त्रास नाही दिला ना तुला, की तू दिलास? लकीली कोणीच कोणाला त्रास दिला नाही. आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मजा केली आणि अर्थातच मी खूप जास्त एक्सायटेड होते, कारण झिम्मा 1ची सगळी कॅरेक्टर्स माझी पर्सनल फेवरेट आहेत. आणि ह्या सगळ्या फेवरेट कॅरेक्टर्ससोबत जेव्हा माझा पहिला दिवस होता ना, तो दिवस मी कायम लक्षात ठेवीन. एक ॲक्ट्रेस असून पण जेव्हा तुम्हाला स्टार स्टक फीलिंग येतं अशा ॲक्टर्सला बघून किंवा त्या कॅरेक्टर्सला बघून, मला असं वाटतं की हे खरं यश आहे त्या चित्रपटाचं. आणि मी स्वतःला अत्यंत लकी आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला ह्या चित्रपटाचा भाग होता आला. पहिला झिम्मा बघितला होतास तर त्याचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? तुला कसं वाटलं? तो त्याच्यातलं काय आवडलं होतं? अर्थात लॉकडाऊन नंतर पाहिलेला तो पहिला सिनेमा होता आणि सायली, हेमंत ह्यांच्याबरोबर मी काम केलं होतं आणि क्षितीबरोबर मी काम केलं होतं. एक फ्रेंड म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा एक भाग म्हणून अत्यंत प्राऊड करणारी गोष्ट होती की ज्या पद्धतीने झिम्मा चालला आणि जसं कौतुक यांचं होत होतं, ही अख्ख्या मराठी इंडस्ट्रीसाठी मला असं वाटतं खूपच अभिमानाची गोष्ट होती. सो मला अत्यंत आनंद झाला होता जेव्हा यांचा चित्रपट 50 दिवस पूर्ण झाले होते, मग हळूहळू 75, मग 100. सो मीही तितकीच एक्सायटेड होते, पण फक्त मी तेव्हा तुम्हाला त्या पिक्चरमध्ये दिसत नव्हते, मी ह्यांच्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये होते तेव्हा. बरोबर. पण ही मैत्री, हा बॉन्ड झिम्मा 2 नंतर आहे की आधीपासून होता? तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्या. आधी होता बऱ्यापैकी. मला वाटतं सातारच्या सलमानच्या वेळी बऱ्यापैकी झाला होता. मग आम्ही मध्यंतरी पण असे ऑन अँड ऑफ भेटलो कुठे ना कुठे. पण अगेन लॉकडाऊनमुळे सुद्धा इतका दुरावा आला होता अनेक लोकांमुळे. तर तो आमच्यातही आला. खरं तर आम्ही नेबर्स पण होतो काही काळ. पण त्या अगेन लॉकडाऊनमुळे आम्ही शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहत असून एकमेकींना भेटत नव्हतो. पण ते झिम्मामुळे आणि आय फील झिम्मामुळे ते खूप छान ग्रो झाली आमची मैत्री. आणि आता मला असं नाही वाटत की मी तिच्याकडे बघितलं की तिला काहीतरी मी बोलण्याची गरज आहे किंवा तिने माझ्याकडे बघितलं तरी तिला काहीतरी बोलण्याची गरज आहे. आम्हाला डोळ्यातूनच कळून जातं की काय बोलायचंय. आणि डोळ्यातनं जेव्हा कळायला लागतं ती भयंकर आणि ती खतरनाक मैत्री असते, डेंजरस.
डेंजरच असते यार ती. त्याच्यामुळे जेव्हा सायलेन्स असतो आणि जेव्हा कोणीतरी काहीतरी खूप गंभीर बोलत असतं आणि जर मी आणि तिने एकमेकींकडे बघितलं आणि फुटले, ती नजरानजर होणं खूप घातक असतं बाबा. आम्ही ऍक्टर्स आहोत, आम्ही खूप को ऍक्टर्सला भेटत असतो, सतत नवीन नवीन लोकांना भेटत असतो. पण मला सायलीबद्दल एक कौतुकाची गोष्ट अशी वाटते की जरी आम्ही 1-1.5 वर्ष बोललो नाही ना, तरी मला असं कधीच वाटत नाही की आपण एवढा काळ बोललेलो नाहीये. मला कायम तिला भेटताना असंच वाटतं की आपण कालच तर फोनवरती किंवा कालच तर व्हॉट्सॲपवरती बोलत होतो. म्हणजे अशी मैत्री नाही की रोज फोन करून बोलू. पण मला हे डीप डाऊन माहिती आहे की सायली माझ्यासाठी खूप चांगलाच विचार करत असेल आणि सायलीलाही माहिती आहे की मी तिच्याबद्दल चांगलाच विचार करत असेल. सो अर्थातच ओव्हर द इयर्स म्हणजे 2017 पासून हा बॉन्ड हळूहळू डेव्हलप होत गेला आणि झिम्मामुळे ह्या बॉन्डला जरा एक अजून एलिव्हेशन मिळालं. कारण मुलींमध्ये माझ्या वयाची आणि मला समजून घेणारी म्हणजे माझी मैत्रीण क्षिती होतीच, पण माझे फिलिंग्स करेक्ट समजून घेणारी तिकडे सायलीच होती. आणि सायलीमुळे मला असं वाटतं की सेटवरच्या माझ्या गोष्टी, आणि आय एम शुअर रिंकू पण तुला हेच सांगेल, आम्हाला दोघींनाही जर कम्फर्टेबल करायचं काम जर कोणी प्रामुख्याने केलं असेल तर दॅट इज सायली. अरे बापरे, असं काही केलं नाहीये मी खरं तर. पण मला कायम असं वाटतं की जर मी कुठल्या नवीन ग्रुपमध्ये गेले आणि तिथे जर मला असं लेफ्ट आउट वाटायला लागलं कोणामुळे, तर किती मला फारच भीती वाटते बाबा. या विचारानेच मला भीती वाटते. त्याच्यामुळे दोघीही माझ्या इंडिव्हिज्युअल मैत्रिणी होत्या. म्हणजे शिवानी माझी मैत्रीण होतीच, रिंकूची आणि माझी आधी ओळख झाली होती झिम्मा 2च्या आधी. त्याच्यामुळे दोघीही वेगवेगळ्या मैत्रिणी होत्याच माझ्या. पण मला असं वाटतं की रिंकू बरोबरची मैत्री माझी झिम्मा 2मुळे वेगळी ग्रो झालेली, आणि शिवानी आणि माझी जी मैत्री होतीच आधीपासून त्याला एक काहीतरी खूप छान वळण मिळालंय झिम्मा 2मुळे. तुझं कॅरेक्टर आता दुसऱ्या भागामध्ये ते कसं पुढे जात आहे या सगळ्या गोष्टी, पण या दरम्यान तू ते कॅरेक्टर मिस करत होतीस किंवा आता दुसऱ्या भागाच्या निमित्तानं पुन्हा ते जगता आलेलं आहे तुला ते कॅरेक्टर? मी मिस करतच होते, कारण खरं तर कृतिका आणि सायली हे खूप सिमिलर आहेत. पण दरवेळी आपण कृतिकासारखं म्हणजे खरी जशी मी आहे तसं दरवेळी मी सतत नाही वागू शकत. एवढं हाय एनर्जी आणि काय म्हणू आपण, एवढं अल्लड आणि खट्याळ आणि मिश्किल आणि सतत आपलं बंडखोरपणा करणं, हे सतत रोजच्या आयुष्यात आपण नाही करू शकत. आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे येस, मी कृतिका हे कॅरेक्टर प्ले करणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये राहणं मिस करत होते. आणि ते कुठेतरी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली झिम्मा 2च्या निमित्ताने. थोडंसं यावेळी कृतिकाचं लग्न झाल्यामुळे थोडीशी जबाबदारी अंगावर आल्यामुळे 1% फक्त ती जबाबदार आहे आता, पण बाकी 99% ती अल्लडच आहे. त्यामुळे मला खूप एक तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते कृतिकामुळे. आणि ओव्हरऑलच झिम्मा म्हटलं की, झिम्मा असं नाव दिसलं की मला असं वाटतं की हा काहीतरी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मला खूप मजा येते यार. तुझं कॅरेक्टर तू किती कनेक्ट करतेस त्याच्याबरोबर? मी पर्सनली खूप जास्त कनेक्ट नाही करत आहे, कारण हे खूप वेगळं कॅरेक्टर आहे. मी जशी आहे त्याच्यापेक्षा अत्यंत म्हणजे 360 डिग्रीज ह्यांच्यामध्ये डिफरन्स वाटेल एवढं डिफरन्स आहे. प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन आपली असलीच पाहिजे हा माझा एक समज आहे. तो ह्या कॅरेक्टरचा तसा समज नाही आहे. सो हे खरं तर प्ले करताना माझ्यासाठी खूपच एक टास्क होतं की खूप रिॲक्शन आहे ना ह्याच्या कंट्रोल्ड आणि खूप विचारपूर्वक द्यायच्या होत्या. कारण हे एक असं कॅरेक्टर आहे ज्याच्या वाट्याला जास्त आपण म्हणतो की पंच लाईन्स नाही आहेत आणि हसू येईल असं काही ते कॅरेक्टर करत नाही आहे, पण त्या कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे. आणि असे जेव्हा कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायला येतात तेव्हा मला असं वाटतं की एक ॲक्टर म्हणून तुमच्यावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण असतं. ते दडपण ह्याचं असतं की एवढा विश्वास आपल्यावर ठेवला जातोय की हेमंत आणि क्षितीचं काय डेडिकेशन आहे झिम्मा या प्रोजेक्टबद्दल ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते किती वेड्यासारखं प्रेम करतात झिम्मावरती. सो मला असं होतं की जर हा विश्वास हे दाखवतायत सो आपल्याला हे करेक्ट करायचं आहे.
तुमच्या दोघींच्या बॉन्डबद्दल मला सांगितलं, पण दोघींनी एकमेकांचं कौतुकही केलं. पण असतं ना फ्रेंडशिपमध्ये आपल्याला एखादी गोष्ट जाणवते की अरे थोडे ई बदलावी किंवा खटक करणारी अशी गोष्ट, तर एकमेकींबद्दल अशी कोणती गोष्ट आहे की? मला अगदी स्पष्टपणे, कारण आम्ही दोघी खूप खरंच स्पष्ट बोलतो. तर शिवानी जसं म्हणाली आत्ता, तिने हे कबूलही केलं की मी खूप पटकन रिॲक्ट होते, पण ती गोष्ट तिने बदलली आहे. ती ॲक्च्युली खूप पटकन रिॲक्ट होत होती आणि तिने मला आल्यानंतर फोनही केला की मला आता कळलेलं आहे की प्रत्येक वेळी रिॲक्ट होणं गरजेचं नसतं. आणि जे मला खूप वाटायचं की शिवानी नको रिॲक्ट हो, तुझं रिॲक्ट होणंच खूप लोकांना हवं आहे, तर त्याचं त्यांनी भांडवल करू नये, म्हणजे तर ते तू नको करूस असं मला खूप वाटायचं. पण तेव्हा आम्ही इतक्या जवळ नव्हतो. आता जिम्मा 2 मुळे सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा आता आम्ही स्पष्टपणे एकमेकींना सांगू शकतोय. तर पण ते मला सांगण्याची वेळ नाही आली आहे. सो ती गोष्ट तिच्यातली ऑलरेडी बदलली आहे, जी मला वाटत होतं बदलावी. असं अजिबात खटकण्यासारखं काहीच नाही आहे सायलीमध्ये. पण माझा जो उत्साह शॉपिंगचा असतो तो तिचा का नसतो मला कळत. तुला असं वाटतं शिवानी? मी तिला नाही. आणि तेच भारताबाहेर गेल्यावर तर शॉपिंग तुला असं वाटतं मी खूप शॉपिंग करते? मला थांबवायला लागतं शॉपिंगच्या. म्हणून तू येत नाहीस का? म्हणून मी नाही म्हणते यासाठी, कारण मला खूप शॉपिंग माझा कंट्रोलच नाहीये. मी आता हे बघ, मी उडवले सगळे पैसे. म्हणजे मला सायलीचा खूप राग आला होता की मी तिला म्हणत होते की चल ना शॉपिंगला जाऊ, म्हणाली मी नाही येणार, माझी झालीये खूप शॉपिंग करून. म्हणलं, असं कोण म्हणतं? त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधी 2 महिने मी परदेशातच होते आणि माझ्याकडे बॅग्स कमी पडायला लागल्या होत्या. मी 2 बॅग्स रिकाम्या घेऊन गेले होते ज्या भरून आणल्या आहेत. तर मी परत कशी शॉपिंग करू? मला घरात घेणार नाही. मी तेच केलं होतं, तुला माहिती आहे ना. याच्यावर माझं असं म्हणणं आहे, तू अशी खूप बॅग भरून जेव्हा शॉपिंग करणार असशील ना, तेव्हा शिवानीला पण सोबत घेऊन जा. हो डेफिनेटली. नाही तर मी तिला येईल शॉपिंग मला तुझ्यासोबत. हा, आपण इथे जाऊया शॉपिंग. इथे करू आपण. मुंबईत आता डन आहे. मी शिवानी बरोबर मी जाणार आहे शॉपिंग. सुपर, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. जिम्मा 2 साठी खूप खूप शुभेच्छा. तर जे प्रेक्षक आहेत ज्यांना जिम्मा आवडलेला आहे ते आता दुसरा भाग बघायला जातील, तर त्यांना काही सांगावं असं वाटतं या निमित्ताने? तुमचा हट्ट होता, तुमचं प्रेम होतं, म्हणून जिम्मा 2 करण्याचं धाडस आम्ही केलेलं आहे. आणि आम्ही खरंच धाडस, कारण जे कॅरेक्टर लोकांना आवडली आहे ते परत आवडतील की नाही हे याच्याबद्दल भीती असते. आणि पुन्हा नव्याने तीच मजा, तेच इमोशन्स, तेच नाही म्हणता येणार, पण फक्त मज्जा नाही दाखवायची. त्याला काहीतरी कथा आहे, त्याचं काहीतरी म्हणणं आहे त्या गोष्टीचं, आणि प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे. सो हे आम्ही खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडणाऱ्या, मागच्या वेळी आमच्याकडनं काही ना काही राहून गेलं असेल त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून भरपूर प्रेमाने, मायेने, प्रामाणिकपणे मेहनत करून हा सिनेमा बनवलेला आहे. आणि आम्ही आता इंटरव्ह्यू दरम्यान बोलतोच आहोत की मागच्या वेळी कोविडमुळे 50% कॅपॅसिटीने थिएटर्स ओपन होती आणि तेव्हा जिम्मा प्रदर्शित झाला होता. आता असं काहीही नाही आहे. आता काहीच लिमिटेशन्स नाही आहे, आता काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. आता 100% थिएटर्स ओपन आहेत आणि तुम्ही सुद्धा तुमचं प्रेम 100% दाखवू शकता. सो प्लीज 24 नोव्हेंबरला ते 100% प्रेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या, आणि त्यानंतर सुद्धा रोज. ह्यांना जसं तुम्ही 100% प्रेम जिम्मा वरती केलं, जिम्मामुळे 100% प्रेम तुम्ही ज्यांच्यावर केलं, त्याचसाठी आता मी जिम्मा पार्ट 2 मध्ये आली आहे. सो माझ्यावर 200% प्रेम करा आणि प्लीज आमचा सिनेमा बघा, एन्जॉय करा. खूप धमाल मजा मस्ती केलेली आहे आणि माझी अशी खात्री आहे की तीच मजा तुम्हाला सिनेमागृहात तुमच्या खुर्चीवर बसून अनुभवता येणार आहे. तुम्ही सगळे हसणार आहात आमच्यासोबत, रडणारही आहात काही वेळ, पण ते जे रडणं आहे तो मोमेंट आम्ही तुम्हाला जास्त काळ तुमच्यासोबत राहू देणार नाही. आम्ही लगेच तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला हसवू. आणि ही जर तुम्हाला रोलर कोस्टर राईड एन्जॉय करायची आहे तर येत्या 24 नोव्हेंबरला जिम्मा 2. हसण्यामुळे रडू शकता कदाचित तुम्ही, हसून रडू शकता. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.